एका जंगलात एक कोल्हा राहत होता. त्याची त्याच जंगलात राहणाऱ्या एका सुंदर हरणाशी मैत्री होती. दोघं अनेकदा एकत्र वेळ घालवत. ते गप्पा मारायचे, खेळायचे आणि खूप मजा करायचे. हरणाला कोल्ह्याच्या मैत्रीवर खूप विश्वास होता. म्हणूनच तो मांसाहारी असतानाही हरणाने त्याच्याशी मैत्री केली होती. जंगलातील इतर प्राण्यांनी त्याला कोल्ह्यापासून दूर राहण्याचा खूप सल्ला दिला, परंतु त्याला खात्री होती की मैत्री खातर कोल्हा कधीही त्याचे नुकसान करणार नाही. एके दिवशी एक म्हातारा सिंह जंगलात आला. शिकारीचा शोध घेत असताना तो नदीकाठावर पोहोचला. तेथे नदीच्या पलीकडे त्याला एक हरिण दिसले, जे कोल्ह्याशी खेळत होते. हरणाला पाहून सिंहाच्या तोंडाला पाणी सुटले आणि तो त्याचे मांस खाण्याचा बेत करू लागला. पण आता त्याच्यात धावून हरण पकडण्याची पूर्वीसारखी चपळता राहिली नव्हती. त्याने खूप विचार केला आणि शेवटी कोल्ह्याला आपल्यात सामील करण्याचा त्याने निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्याने कोल्ह्याला आपल्याजवळ बोलवले आणि त्याला म्हणाला, कोल्ह्या, तू माझं सहाय्यक होशील का? जंगलातील प्राण्यांना आमिष दाखवून माझ्याकडे आणणे हे तुझे काम असेल. ती जवळ येताच मी त्यांची शिकार करेन आणि आपण दोघे मिळून मांस अर्धे वाटून घेऊ. कोल्ह्याने सिंहाचा प्रस्ताव मान्य केला. त्याला दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करायची होती. रात्रभर तो विचार करत राहिला की आधी कोणत्या प्राण्याला आमिष दाखवून सिंहाकडे घेऊन जावे. कोणत्याही प्राण्याला भुरळ घालणे इतके सोपे नव्हते, कारण जंगलातील प्राणी अगोदरच त्याला धूर्त मानत होते. त्याने विचार केला की हरणापासूनच सुरुवात का करू नये. त्याला मोहित करणे सोपे आहे. दुसऱ्या दिवशी तो हरणाकडे गेला आणि गप्पा मारता मारता त्याला सिंहाच्या गुहेत घेऊन गेला. सिंहाने झपाटून हरणाला पकडले, मारले आणि त्याचे सर्व मांस खाल्ले. कोल्हा बघतच उभा राहिला. नंतर त्याने सिंहाकडे तक्रार केली, तुम्ही मला अर्धे मांस देण्याचे वचन दिले होते, पण तू सर्व मांस खाल्लेस. तू माझा विश्वास तोडला आहेस. हे ऐकताच सिंह रागाने कोल्ह्यावरती ओरडला, आधी स्वतःच्या आत डोकावून बघ. तू तुझ्या मित्राचा विश्वास तोडून त्याला माझा शिकार बनवून माझ्याकडे आणलेस ना. विश्वासाचा सल्ला तेव्हाच दे जेव्हा तू स्वतः विश्वासपात्र असशील. आता इथून निघून जा. तू तुझ्या मित्राचा नाही झालास तर माझा कसा होशील? कोल्हा त्याचे तोंड वाईट करून तिथून निघून गेला. या कथेतून आम्हाला हे शिकायला मिळते की आपण कधीही कोणाचा विश्वास तोडू नये. जो विश्वास तोडतो त्याच्यावर कोणी कधीही विश्वास ठेवत नाही.